परिषदेत अनिल परब आणि शंभूराज देसाईंमध्ये जोरदार खडाजंगी झाली आहे। मुंबईत मराठी माणसाला घरं मिळाली पाहिजेत या मुद्द्यावर चर्चा सुरू होती। त्याच वेळी मराठी माणसांच्या घरांसाठी कायदा करणार का असा प्रश्न परबांनी विचारला। त्यावर 2019 ते 2022 या काळात तुम्ही कायदा केला नाही असं उत्तर शंभूराज देसाईंनी परबांना दिलं। अशा पद्धतीचा नियम तुम्ही केला होता का? मराठी माणसाला प्राधान्याने घर मिळालं पाहिजे हा कायदा आहे का? कायदा नाहीये। सरकारची इच्छा आहे, मराठी माणसाची इच्छा आहे की मिळाला पाहिजे। आमचं तेच म्हणणं कायदा करा की 2019 ते 2022 त्या काळातल्या सरकारमध्ये अशा पद्धतीचं तुम्ही धोरण घेतलं होतं का? अशा पद्धतीचा नियम तुम्ही केला होता का? अशा पद्धतीचा कायदा तुम्ही केला होता का? तर त्याला मी उत्तर दिलं त्यावेळी हा कायदा झाला नव्हता। मग त्यावेळी एक मिनिट ऐका ना, ऐका आता तुम्ही केलं नाही ते ऐकवत नाही का? सांगू का? त्यावेळी अनिल परबांनी गद्दार हा शब्द वापरला आणि हा वाद सुरू झाला। सन्मान्य सभापती महोदय, तुम्ही उत्तर पूर्ण करा। ऐकायची जर अहो त्यांनी ते आता तुम्हाला गोंधळ घालायचा का? सभापती महोदय आता मला वेळ द्या। आता तुम्ही ऐकून घ्या। अरे ऐका ना, तुम्ही ऐकून घ्या, खाली बसा। आता काय नाहीये, मराठी माणसाचा प्रश्न आहे। पाहिजे ना, ऐकून घ्या नाही असं बोलायचं नाही। शांत एक मिनिट सांगू का आम्ही काय करतो ते? सांगू का? काय गद्दारी सांगतो? कुणाला म्हणतो गद्दार? शांतता दाखवतो गद्दार कुणाला म्हणतो रे? काय गद्दार काय? सभागृह 10 मिनिटांसाठी थांबवते कामकाज। दरम्यान गद्दार हा शब्द नंतर रेकॉर्डवरून काढून टाकण्यात आलाय। वादविवाद तुम्ही एकमेकाबद्दल केलेला मी सगळं काढून टाकते प्लीज। एकच मिनिट नको ते 1 मिनिट नको। तुमचा प्रश्न पुकारलाय तुमचा मी तो प्रश्न पुकारलेला आहे, मी तो हेच करणार आहे। परंतु आपण एक जसा गद्दार शब्द तुम्ही काढायचं म्हणतात, आईला म्हणून शब्द वापरलेला आहे तो वापरू नका। सगळे शब्द काढायला पाहिजे।